काय 7:30 सकाळी कुणाचं तोंड बघून येत आहो की सगळं काम नीट झालं का ऐन टायमाला घोडं पेंड खाता यार. सकाळी त्या 7:30ला तू गेलास भाया, तुला एकतर एरियातून हाकलून नाही दिलं माझं नाव बदल भाऊ. तुला आता बघतो बघू तुझं तोंड बघून आलो ना म्हणून मला लागले एवढे, नाही तर इथून तिथपर्यंत दिवस लय भारी चालला होता. संध्याकाळचाच मोसम माझा खराब केला असतो दुपारपासून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलो आहे नावा शिवाची ट्रिप मारायला, म्हणजे मेडिसन भरायसाठी. ही गाडी दिसते यातलं क्रॉसिंग करायचं आहे. सध्या ती पिकअप लागले, ते कुणाची काय माहिती, लावून गेला तो. आपल्याला इथला माल घेऊन जायचा, पण अजून कुठं खाली होणार आहे हे माहीत नाही. तर ही पार्टी आहे आपल्या शाहू मामाची. यांचं दर मंथ एंडला आहे ना 28 ते 30-31पर्यंत यांचं काम चालतं आहे. फक्त 2-3 दिवस महिन्यात ना. नाही तर हे गाड्या ज्या आहेत ना मोठ्या मोठ्या, हे गाड्या डायरेक्ट जातात. मग आता ह्या टायमाला कसं मंथ एंडमध्ये कमी माल निघते म्हणून ह्यांनी पार्टलोड भरून निघते तिथून. मग इथं येऊन आपल्या गाड्यात क्रॉसिंग करून मग ह्यांनी जातात दुसरे दिवस. तर आता सध्या ड्रायव्हर आणि क्लीनरच इथं हमाली करायला लागले. मेन खाली करणारे भरणारे माणसं चालू नाहीत, जे यायचे ते बसावं वाट बघावं केव्हा येतात काय नाही. अजून मला हे पण माहीत नाही की माल कुठं जाणार आहे आणि कुठल्या यायला जाणार आहे नावाशिवामध्ये. पार्टी पण गाडी भरल्यानंतर माहीत पडते कोणाचा माल आहे, म्हणजे बसण्यावर डिपेंड आहे. आपल्या गाडीत कोणाचा माल बसते ते बघावं लागते. तर चला मग भावानं गाडी वगैरे भरून निघू, कारण 2-3 दिवस झालं लोकलमध्ये आहे तर गाडीत डिझेल पण नाही. डिझेल वगैरे टाकून मग तुम्हाला जाताना भेटतो माल भरून. मेडिसन आहे, माल भरून जायचं आज आपल्याला. चला. तर फायनली हे बघा आली गाडी. डायरेक्टच क्रॉसिंग लावलो आम्ही, कारण ते पिकअप काय निघायना झाल्या. कोणाचे पिकअप लावले काय माहिती. 7:30 लावून गेलं गोडाऊनच्या बाहेर. हे बघा, आमची गाडी का गोडाऊनला लावता येणार, कारण ह्यात माल आहे ना थोडा अर्धा माल आहे. अर्धा गोडाऊनमध्ये उतरायचे, अर्धा आपल्या गाडीत घ्यायचा आहे. 2 प्रकारचा माल आहे याच्यात. तर हे बॉक्स भरायचे आहेत आपल्याला. ह्यात मेडिसन, ह्यामध्ये राहतात टॉनिक वगैरे, टॅबलेट, ते कॅप्सूल्स वगैरे, असं सगळं आहे. आले माणसं, माल झालाय बाई भरून. एवढी जागा अजून होत नाही. मेडिसनचा हे फायदा, हलका माल आणि ढिगारा. अर्धी गाडी पार्टलोड आहे का कोणाकडे सांगा मला, पार्टलोड द्या, भरतो मी. पेपर आले, गाडी भरली, आम्ही निघालो. भाई माल काही बी नाही गाडीमध्ये. असा पळणार आहे मी, असा साना नाना तर पळणार आहे ना. मागचा टायर एकदम खिलो नहीं का माफी को दौड़ेगा ये. तो चलो दोस्तों, डीजल वगैरह भर के अपन मिलेंगे. तुमको कहाँ मिलेंगे मैं नहीं बता सकता है. मेरे को जिधर मन किया मैं उधर वीडियो निकालेगा और डालेगा. डिझेल गाडी बिडी सगळं भरून निघालो. 7:30 जाम कुठं बी नाही होगा. मानकोली, खारेगाव सगळा मोकला, सब मोकला आहे. चलो जल्दी चलो, भागो. याच्या बाना आहे बघा इथं. अशी बिर्रास पळवायची राहते इथं गाडी. इथं गप चालायचं नाही, इथं किडा करत चालायचं. लोक सोकल्या तिथले म्हणून जरा करावं लागतंय. तो चलो भाई लोग, अभी अपन मिलते सीधा जाके DRT में. एजेंट का नंबर सब मिल गया है अपने को. और पटेली में एक बात बोलूँ तो मैं इंग्लिश में उसको मैसेज किया. बहुत हार्ड लगा मेरे को भी, अच्छा लगा इंग्लिश में बात करके. तो फिर अभी मैं ट्राई करता है कि आगे मैं परफेक्ट इंग्लिश सीख लूँ. भाई कुछ नहीं, गाड़ी नंबर इंग्लिश में डाला है, बस इतना ही मेरे को खुशी है कि इंग्लिश आता है मेरे को, समझे. खुश रहना सीखो किसी भी चीज़. तो चलो, अरे तर चला भेटू आपण आपल्या DRTला जाऊ, कारण तिथं जरा लोचालबाजाचं काम आहे. रोड बंद राहतात, कुठून कसं बी घुसावं लागते. मग तुम्हाला मी तिकडेच जाऊन भेटतो. रोड खाली आहे ना यार, जातो ना पटापट जाऊन तिथं नंबर तर लावतो. इथं बसून काय आपल्याला हे करायचं आहे का, समजलं ना तुम्ही. हां चला. शाहू मामाची पण गाडी आपल्या सोबतच आहे. मामा आहेत, मागं आहे त्यांची गाडी. ते माझ्या आधी आलं 9 वाजता. त्यांचे पेपर तरी अजून आले नाही. तर मागं शाहू मामाची गाडी. आम्ही 11 वाजता येऊन बसलो इथं.
पेपर अजून कोणाचे पण आण नव्हते. गेट पाससाठी आम्ही तिथून निघालो तेव्हा शाहू मामा तर माझ्या आधी आले, त्यांचा अजून आला नाही पेपर. माझं पेपर नशीब आलंय. आणि एक गोष्ट इथं मला परत गाडी खाली करून भरायला जायचं आहे. तर भाई मधी कंटेनर यार्डला गाडी लागते आपली. आज दाखवतो तुम्हाला DRT कसा आहे काय. अलाउड असेल नाही असेल काय माहिती शूटिंग, पण बघू कसं असतंय मेडिसिनचं. भरपूर वेळा आलो इथं आम्ही. तर मामा जेवण वगैरे केलो मी मला लगेच जेवायला गेल्याच पहिला फोन आला त्याचा. मग मी मामाला म्हटलं मामा तुम्ही करा आरामात, मी निघतो. 2 चपात्या राईस घेतलेलं खाऊन आलो. आपला घरचा डब्बा बाहेरून आणायचा नाही, घरचं घेऊन येऊन घरचं खावा. त्या मामा बघायचं वाट म्हणजे कसं करतात त्याला. खावा बघा दिसले का. आलो गेटवर आलोय. हा मला एंट्री कराय बरं. कशी गँग लगेच आली तर मला प्रवायची तुझी गाडी नाही ना असं नको व्हायला. नाही गेटवर आलोय, नक्की आलोय. इथं 2 गाड्या झाल्या की आपली गाडी येईल आतमध्ये. काय म्हणू याला ठीक या 5 नंबरला इकडे मागच्या साईडला ना. हा मागच्या साईडला घेऊन या गँग घेऊन या तुम्ही. तर भाऊ बहुतेक आज लवकरात लवकर गाडी आपली खाली होणार आहे. इतनी खुशी म्हणजे आज तक नाही होईल. बरं आहे भाऊ, इथं 1-2 वाजेपर्यंत आपण तिकडं ह्याला पण पोचलो नाही ॲस्ट्रोला, तर मग बरं आहे. आपल्याला रिटर्न पण भरून जायची ऑर्डर आहे. 1500च्या डिझेलमध्ये 5000 ते 4.5 हे मामाचं भाडं थोडं लो बजेटवाला आहे. काय करावं, मला ऑर्डर नव्हती म्हणून मी डायरेक्ट आलो. पण फायदा झाला ना भाऊ. 4.5 मधले 3 उरले. 3 आणि जायचे 5. 8,000चा धंदा दिवसा जरा. आई नात करते काय यावंच लागते. ड्रायव्हर म्हणतेच उगं नाव माय. बघा हे दिसते का 3-4 गाड्या. चला भाऊ मध्ये जाऊन शूट काढू. इथं गेटवर नको, इथं चहा पाणी वगैरे घेतात. मला लॉक होते. चहा पाणीचा पण शूट यायला पाहिजे. ड्रायव्हरला करून कसं पैसे काढतात ना हे दाखवतो तुम्हाला. आपल्या गाडीत काय नाही ना 2 नंबरी धंदा काहीच नाही. काय मग 2 नंबरी काम नाही करते आपण. हे हवालदारवाने जे थांबलेत ना तुम्हाला दिसतात काही. हे लोक हर एका गाडीच्या मागं मोठ्या गाडीला 50, आपल्यासारख्या गाडीला 10-20 असं पैसे घेतात. माझ्या गाडीला 20 मागते, पण डिशीच आय एम 10 रुपये देणार. बाकी का गाडी नाही आहे तर नाही आहे भाई. हमको ॲडव्हान्स मिलाईच नाही. गजानन भाऊ रोड आहे का. हो गजानन भाऊ गजानन. किती पॅकेज. 167. गजानन 20 रुपये. 10च आहेत माझ्याकडं. 10 नाही तर येता नाही देतो. 10 आहेत तेवढे घ्या. गाडीचे 20 घेता काय एनी टाइम येतो आम्ही. काय नाही. ए लेफ्ट हँड ड्रायव्हिंग वाल्या गाड्या समोरल्या दिसल्या का ते 2 व्हाईट कलरच्या. लेफ्ट व्हील ड्रायव्हर महाग पण भरपूर गाडी. चेकिंग चालू है, फुल फिटिंग भाई. इधर से कुछ 2 नंबर का माल तो नहीं जा रहा है ना, त्यासाठी सगळे चेक होत आहे भाऊ. मेरे यार सुना है मैंने, सुना है तूने, यही कहते हैं 1 2 3 4 5 नंबर की तरह. 5 नंबर 2 3 नंबर
गाडी झाली भाई, मामाची गाडी लागली आता. मामा आत्ताच्या सध्या आल्यात. आपली गँग घेऊन पटापट गाडी खाली केल्या. आता आपल्याला जायचंय भरायला, जाऊ भरायला. आणि यार असं वाईट वाटतंय ना, संघ आले, संघ बसले, पुन्हा नंतर त्यांची गाडी झाली. काय करावं भाऊ, धंदा आहे. खाली करून निघायला लागला. मामा थांबले त्या, वाईट वाटतंय ना असं. मागून येऊन त्यांनी थांबले, आपण दिलो. चला मग भावानो, काय आता निघावं आपण आपल्या भरायच्या जागेवर जाऊ. तिथं ते नाव येत भाई येऊन बसलाय, घंटा झाला. ते फोनवर फोन करायला लागल्यात. आता मी जाऊन तुम्हाला भेटतोय ॲस्ट्रोला बी ब्लॉग बनला वाटतं आपलं ना. नाही, कधी ॲस्ट्रोचा ब्लॉगच बनला. चला आज बघू, आज बनवू ना ॲस्ट्रोचा. परत त्या भिकाऱ्याला जाताना पैसे द्यायचे. कसं म्हणला का, 20 रुपये घंटा देता. 20 रुपये. बघा, ती मॅडम बाहेर येऊन बघला, ते म्हणून देणार होता पैसे. तर चला भावानो, ॲस्ट्रोला जाऊन भेटतो. नाही थांबा भावानो, आलो गाडी भरायला. भरली पण गाडी आपली. 3 गाड्या आल्या. ती जाणार आहे तलोजाला, ती बहुतेक भिवंडीला, आपली पण भिवंडीला. तर आपली झाली गाडी भरून. पाठमन रस्सी मारतो. इथं आलं ना हमेशा 7:30, म्हणजे गाडी भरायला सकाळी या. माणसं पटेलीवानी येणार, आरामात भरणार, आरामात खाली करणार. याचा ब्लॉग पर्सनल टाकणार आहे मी. एकदा टाकायचा प्रयत्न केला, ते नंतर ते अपलोड करू शकलो नाही. म्हणजे एडिटिंगला टाईम भेटला नाही. मेमरी कार्ड फुल झाली, ऑटोमॅटिक रिस्टार्ट पडलं आणि सगळं डिलीट झाले शूट्स. आता जाऊ दे म्हणलं. आता आलो, भरली. शेड समोर आहे म्हणून 10 मिनिटात गाडी भरली होईल. चला 9लाच आहे. येतो रस्सी वगैरे मारून निघू. परत भिवंडीला पोचणं होईल का नाही बघू, काय होतं काय नाही बघतो. 4 वाजायला आल्यात. आता ते 2 गाड्या भरून झाल्या, आपली झाली. तर इथे एक 20 येऊन लागले. काय 7:30 सकाळी कुणाचं तोंड बघून येत आहो की सगळं काम नीट झालं का, ऐन टाईमला घोडं पेंड खाता. यार अवघड धंदा. मी बहुतेक सकाळी कुणाचं तोंड बघून आला, मला काय माहिती आहे. त्यानंच मला दाखवलंय, मुद्दाम दाखवलायस तू. तुला बड्या माफ करणार नाही मी, तुला असला श्राप देणार आहो मनातल्या मनात. तुला पाप, तुला मुक्ती नाही. तुझ्यामुळं माझी गाडी आता अडकून बसली आहे. 4 वाजल्यात, अजून पेपर आली कस्टमकडून. ते शेट येऊन घंटाभर त्या गाडीत बसला. त्याला तेवढं मोठं कॅबिन होतं, त्याच्यात बसत नाही. ह्याच्यात त्याच्या कारमध्ये येऊन बसलं त्यानं. काय करणार भाऊ. आता बघू, जेव्हा येईल तेव्हा येईल पेपर घेऊन नीट सनाट सुटणार आहे. चला मग भावांनो, गाडी वगैरे भरून आता झाली. उद्या सकाळी तिकडं खाली होणार. या टायमाला तर पोचणं पण मुश्किल आहे. 6 वाजेपर्यंत पोचला असते तर गाडी की झाला असते आपली. पण पोचणं पण मुश्किल आहे, होणार नाही आज. उद्याच होणार गाडी खाली. तर बघू, भेटू आता जातानेच. मायला आमच्या नशिबाला काय म्हणा अजून काय नाही की सकाळी कुण्या भाड्याचं तोंड बघून आला होतं. तर माझं झालंय 2-3
2-3 गाड्या 5 गाड्याची ऑर्डर होत्या. समोर थांबलेली 20 नंतर आली ही आपली तेव्हा लोडिंग चालू होती तेव्हा बोलून घेतलेली. ट्रकचा पेपर आला, ट्रकवाला गेलं निघून आणि मी अजून तलोजावालं तिकडं आहे या गाडीच्या पलीकडं. ते दोघं थांबला. शेड जस्ट गेलाय आत्ता इथून गाडी घेऊन जस्टच गेलं. पहिलं येऊन म्हणजे ट्रकवाला जसं निघालं ना, कारण ह्यांच्या दोघाचे पेपर आलेत. आता ज्यांना जायचे आहेत त्यांनी इथं थांबलेत आणि ज्यांना नाही जायचं आहे त्यांचे पेपर आलेत. म्हणजे या दोघाचे पेपर आलेत. 3 मोठ्या गाड्याचे पेपर आले. आमच्या 2 बारक्या गाड्याचे पेपर आले नाही दादा. असं लपडेवाले काम आहेत भाऊ. सकाळी त्या 7:30ला तू गेलास भाया, तुला एकतर एरियातून हाकलून नाही दिलं माझं नाव बदल भाऊ. तुला आता बघतो तुझं तोंड बघून आलो ना म्हणून मला लागले एवढे. नाही ते इथून तिथपर्यंत दिवस लय भारी चालला होता. संध्याकाळचाच मोसम माझा खराब केला असतो दुपारपासून. आता काय शेड आलं तर भाऊ, शेड पण येऊन मला एवढ्या वेळ बसून उभारून गेला. म्हणला 13 भी पेपर आहे, बस साईन होणं बाकी आहे. कस्टमचे लपडे लय राहतात भाऊ. ना साईडला भरायला आलं का अवघड धंदे होते एकदम. तर चला बघू काय होतंय काय नाही भाऊ. आलं ठीक, नाही आलं तर जीवन पडायचं. आपल्या गाडीत काय कमी फॅसिलिटी नाही झोपायची. थंडी आहे यार बस, बाकी काय ना. थंडी फुल थंडी आहे. 6 वाजल्यापासून तर थंडीच थंडी आहे. तेव्हा वाजलात 7. आले ठीक, नाही आले पेपर तर मग झोपावं गाडीत जेवण वगैरे करून. चला मग भावानो, आता इथला ब्लॉग तर याच्या पुढं काय बनवायला भेटत नाही. इथं लाईटीच्या खाली येऊन बनवावं लागतंय. कॅमेरा आहे मागाचा, क्वालिटी अंधारात बघा किती भारी येईल आहे. फक्त लाईट पाहिजे बस, बाकी काय नाही. तर चला मग भेटू भावना आता पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या बी 2-3 ऑर्डर आहेत. उद्याच्या ब्लॉगला भेटू. नमस्कार.